अरे भाई मला हे कळत नाही, काय तुझी सॅलरी तू तुझ्या अकाउंट मध्ये ठेव ना, माझ्या अकाउंट मध्ये काय टाकतो? ए इकडे, तुला मी गरीब दिसतो? हा. दिसतो ना, पण वाटलं तर पाहिजे. अरे हा, समजलं ना? काय आहे, गॅस बिल, लाईट बिल, मोबाईलचं बिल, हा पेट्रोल, हा त्याच्यानंतर अजून काय वायफायचं बिल, हा अरे अशा बऱ्याच गोष्टी आहे. अरे आपला बंटी, हा बंटी चायवाला नेक्स्ट मंथ में समजा, हा याचे पण द्यायचे आहेत. त्यामुळे प्लॅनिंगच्या आधी प्री प्लॅनिंग करायची गरज आहे. म्हणून मी माझी सॅलरी आली की तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. कळलंय? तुला माहिती आहे माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स शून्य का असतो? का? कारण माझ्या अकाउंटवरती खूप जणांचा डोळा आहे. काय बोलतो? हा सीबीआय, सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स, लक्ष्मी चिट फंड, अरे खूप जणांचा डोळा आहे. अरे माझे मित्र तर सगळ्यात दलिंदर. हा? हा अरे भाई घरात कडकी आली 1000 दे ना. अरे गर्लफ्रेंडला घेऊन जायचंय 3000 दे ना. अरे भाई ट्रिप प्लॅन करता, ट्रिपचा कॉन्ट्रो पण मी भरतो. अरे पण देत नाही ना कॉन्ट्रो, ते पण माझ्याकडूनच. अरे काय आहे, त्यामुळे मी काय करतो माहिती काय, माझी जशी सॅलरी आली तशी तुला ट्रान्सफर करतो आणि त्यांना सांगतो शून्य, माझा बॅलन्स शून्य. चला दरवर्षी विचार करतो कमबॅक करणार, पण बस या वर्षी माझा कमबॅक फिक्स आहे. कारण मी तेच करणार आहे. माझी सॅलरी तुझ्या अकाउंटला आणि माझा अकाउंट नील. हा? हा म्हणजे आता येणाऱ्या मार्चला आपण कमबॅक घेऊन बसूया. लय बेकार मारला ना. चल